बंगालच्या उपसागरामध्ये रेमल या चक्रीवादळाची निर्मिती झाली असून आज हे चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकण्याचा अंदाज आहे। यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 110 ते 120 इतका राहू शकतो। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये एनडीआरएफच्या 12 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून अतिरिक्त 5 तुकड्या सज्ज ठेवण्यात आल्या। या चक्रीवादळाचा काहीसा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता आहे। हिंदी महासागरामध्ये मान्सून पूर्व आणि मान्सूनोत्तर असा चक्रीवादळांचा हंगाम असो। मान्सूनच्या काळामध्ये नैऋत्य दिशेकडून येणारे वारे सक्रिय असल्यामुळे त्या ठिकाणी कमी दाबांच्या क्षेत्रांची तीव्रता ही अगदी डिप्रेशन, डीप डिप्रेशन यापेक्षा जास्त वाढत नाही। मात्र त्याच्या आधी आणि नंतर ढगांची उंची वाढण्यासाठी अनुकूल स्थिती असते आणि चक्रीवादळाला जास्त प्रमाणामध्ये ऊर्जाही मिळू शकते। साधारणतः एप्रिल ते जूनचा पहिला आठवडा आणि नंतर सप्टेंबरपासून डिसेंबरपर्यंत हा हिंदी महासागरामधल्या चक्रीवादळांचा हंगाम असतो। वर्षामध्ये साधारणतः 5 चक्रीवादळे या क्षेत्रामध्ये तयार होतात, त्यापैकी 4 बंगालच्या उपसागरात तर 1 अरबी समुद्रामध्ये तयार होत असतं। चक्रीवादळांच्या नावांसाठी या हिंदी महासागराच्या क्षेत्रामधल्या अनेक देशांकडून नावं जमा केली जातात आणि त्यांच्याकडून आलेली 5-5 नावं क्रमाने लावली जातात। प्रत्येक देशाने दिलेलं सुचवलेले एक नाव झाल्यानंतर दुसऱ्या देशाने सुचवलेलं दुसरं पहिलं नाव, तिसऱ्या देशाने सुचवलेलं पहिलं नाव, अशा पद्धतीने सगळ्या 13 देशांची नावं पूर्ण झाली की मग त्यांनी सुचवलेलं दुसऱ्या नावांचा क्रम सुरू होतो। त्याप्रमाणे आता ओमान या देशाने सुचवलेलं रेमल हे नाव या चक्रीवादळाला देण्यात आले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।